श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्व संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठाने, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर, परमपावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती, सेवे करी सेवा करीती. जेथे व्हाये भीमा नदी, स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती, आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती, जोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना, कोणी घालिती नमस्कार. तेथील सर्व सेवे करी, नित्य नेमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी, निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी, संगमावारी स्नान करोनी. जपध्यान आटपोनी, मागुनी येती गावात. सेवेकरांबरोबरी, मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी, परतोनी येती ते. माध्यान स्नान करोनी, पुन्हा बैसली जपध्यानी. असता जाता वासरमणी, संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन, ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते ग्रहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडूनी ग्रह सुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी, येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस, कदा उदास नोयेची. अय्याराम सेवे करी, राहत होते गाणगापुरी. त्याने देखुनी ऐसी परी, बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी, नित्य याव्या मुच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पूर्वजी. बाळापासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले, परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागून या मधुकरी. जाऊन या संगमावारी, झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी, बैसुनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोयेची. ही ना आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी, येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी, नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्ने 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निर्दिस असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित, कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान. म्हणते केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित, जावयाचा विचार करीत. तव त्यासे एक पत्र, शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहून त्यावेळी, विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान, तरी ते झाले पूर्ण. आणखी काही दिन, क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी, बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी
वृश्चिक एक निघाला. त्यासे त्याने न मारिले, नित्य कर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दीन मानिला. अक्कलकोटे जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येवोनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती, रामदासी अगोरपंथी दर्शना येते स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. त्या क्षेत्रीचं महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी, बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्मसार्थक जाहले. बाळप्पा होऊन सेवे करी, स्वहस्ते करीलच श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी प्रसावी. जयाचा महिमागाध जो केवळ सच्चिदानंद, विष्णुशंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत, एकादशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीमस्तु, शुभम भवती शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.